समाचार अब तक, सत्य का साहस। नागपूर जिल्ह्यातील मौदा तालुक्यातील अरोली पोलीस ठाणे हद्दीतील अरोली चोखाडा मार्गावर एका भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकचा दुचाकीला कट लागल्यामुळे दुचाकीवरील एक 5 वर्षीय मुलीचा जागीच मृत्यू तर वडील गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे। ही धक्कादायक घटना 28 जानेवारी रोजी दुपारी 12:30 वाजताच्या दरम्यान घडल्याची असल्याची माहिती प्राप्त झाली आहे। प्राप्त माहितीनुसार मौदा तालुक्यातील खेतापूर गावातील रहिवासी प्रमोद शेंडे आपल्या पत्नी व 2 मुलांना घेऊन पत्नीच्या माहेरगावी म्हणजेच कोदामेंडी येथे आले होते। दुपारी 12:30 वाजताच्या सुमारास कोदामेंडी येथून आपल्या गावी खेतापूर येथे जाण्यासाठी निघाले असता रामटेक भंडारा मार्गावरील चोखाडा टर्निंग जवळ येताच भरधाव वेगाने येणाऱ्या टिप्परने निष्काळजीपणाने टिप्पर चालवत दुचाकीला जोरदार धडक दिली। या दुचाकी चालक प्रमोद शेंडे यांच्या पायाला जबर दुखापत झाली व त्यांच्या 5 वर्षीय मुलीच्या डोक्यावरून टिप्परचा चाक गेल्याने मुलीचा जागीच मृत्यू झाला तर पत्नी व 3 वर्षाचा मुलगा सुखरूप बचावले असून या अपघाताने दोघांच्याही मनात खूप मोठी भीती निर्माण झाली आहे। घटनेची माहिती तात्काळ अरोली पोलिसांना देण्यात आली। अरोली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निशांत फुलेकर यांनी आपल्या टीमसह घटनास्थळ गाठले व घटनेचा पंचनामा करून मृतकाचे शवविच्छेदनाकरिता पाठवण्यात आले। अपघात घडवणारा टिप्पर अरोली पोलिसांनी जप्त केला असून आरोपी चालक पोलिसांच्या ताब्यात आहे। समाचार वक्तव्यासाठी रिंकू पांतावणे, नागपूर।